आज आपण नवीन चॅप्टर सुरू करत आहोत, सर्क्युलेशन इन ॲनिमल्स. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन पूर्ण झाला. आज आपण सर्क्युलेशन इन ॲनिमल्सला सुरुवात करत आहोत. व्हॉट डू यू मीन बाय सर्क्युलेशन? सर्क्युलेशन कशाला म्हणायचं? फ्लो ऑफ फ्लूइड इज कॉल्ड सर्क्युलेशन. फ्लो ऑफ फ्लूइड is called circulation. Flow of fluid is called circulation. फ्लुइड वाहण्याच्या पद्धतीला सर्क्युलेशन म्हणायचं. The blood is carried out throughout the body is called circulatory system. या दोन व्याख्या लक्षात ठेवायच्या. फ्लो ऑफ फ्लुइड इज कॉल्ड सर्क्युलेशन and the blood is carried out throughout the body. It's called circulatory system. आता circulatory system मध्ये दोन प्रकार आहेत. Open circulation and closed circulation. Open circulation and closed circulation. Open circulation is occurred in arthropods. Like cockroach. Closed circulatory system is occurred in human being. Closed circulatory system was discovered by William Harvey. In 1628. Flow of fluid is called circulation. The blood is carried out throughout the body. It's called circulatory system. There are two types of circulatory system: open circulation and closed circulation. Open circulation found in arthropods like cockroach, and closed circulation in human being discovered by William Harvey in 1628. आता सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये तीन घटक येतात. सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज्ड आणि ओपन. आता ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम कशी असते बघा. इथे करून आपल्या लक्षात येईल. Open circulatory system. In cockroach. Open या ठिकाणी तेरा कप्प्यांचं हृदय. कॉक्रोचचं हर्ट 13 कप्प्यांचं असतं. हर्ट ऑफ द कॉक्रोच. तीन भाग पडतात कॉक्रोच शरीराचे. वरचा भाग जो आहे डॉर्सल सायनस, हा मधला भाग आहे मिडल सायनस, हा खालचा भाग आहे व्हेंट्रल सायनस. सायनस म्हणजे पोकळ भाग. डॉर्सल सायनस मध्ये हर्ट आहे. कॉक्रोचचं 13 चेंबर हर्ट. इथे विसरल ऑर्गन्स आहेत.
सगळे नाजूक अवयव आणि इथे नर्व कॉर्ड आहे. इथे ह्या याच्यामध्ये हेड आहे, हेड सायन्स मध्ये हेड अशा पोकळ्या आहेत. आता याच्यामध्ये हर्ट आहे, पुण्याला म्हणायचं पेरिकार्डियल सायनस. पेरिकार्डियल सायनस. याच्यात विसरल ऑर्गन्स आहेत, पुण्याला म्हणायचं पेरी विसरल सायनस. पेरी विसरल सायनस. आणि नर्व कॉर्ड आहे, पुण्याला म्हणायचं पेरी न्यूरल सायनस. पेरी न्यूरल सायनस. नीट लक्ष द्या. हे कॉक्रोचचे सगळे पोकळ 3 भाग आहेत. वरचा डॉर्सल सायनस, मिडल सायनस, व्हेंट्रल सायनस. डॉर्सल सायनस मध्ये हर्ट असतं म्हणून त्याला म्हणायचे पेरी कार्डियल सायनस. मिडल सायनस मध्ये डाय सिस्टीम असते, पूर्ण विसरल ऑर्गन असतात म्हणून पेरी विसरल सायनस. व्हेंट्रल सायनस मध्ये नर्व कॉर्ड असतो म्हणून त्याला म्हणायचं पेरी न्यूरल सायनस. असे 3 सायनसेस असतात आणि इथे हेड आहे, इथे हेड पोकळीला हेड सायनस म्हणायचं. आता हे एका चेंबर मधून 13 चेंबर्ड हर्ट आहे कॉक्रोच. 13 चेंबर, 13 चेंबरचं हर्ट आहे. या याच्यातून याच्यात असं रक्त येतं, इथून रक्त येतं हेड सायनस मध्ये, हेड सायनस मधून जातं डायरेक्ट विसरल सायनस मध्ये, विसरल सायनस डायरेक्ट व्हेंट्रल सायनस, व्हेंट्रल सायनस मधून डायरेक्ट पुन्हा याच्यात. आणि ते असा एक कप्पा असतो, असा एक हृदय असते, वरची अँटेरियर साइड असते, अँटेरियर साइड असते, अँटेरियर. आणि इथे इथे त्याच्या ओस्टिया असतं, ओस्टिया. याच्यातून रक्त आत मिळेल असा एक कप्पा. असे एकावर एक 13 कप्पे असतात. एकावर एक असे किती असतात? 13 कप्पे. 13 चेंबर. आणि प्रत्येक चेंबर हा अशा पद्धतीच्या ॲलरी मसलने जोडलेला असतो, ॲलरी मसल्स. आम्ही एका कप्प्यात जातो पुढच्या कप्प्यात, म्हणजे कोणत्याही प्रकारचे डिस्टर्बन्सेस नाहीत, अडथळे नाहीत. आणि अशी जी सिस्टीम असते कोणत्याही प्राणी असू द्या, ही सिस्टीमला म्हणायचं ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता आपण जे एक्झाम्पल दिले ते कॉक्रोचचे, म्हणून आपण ठिकाणी कॉक्रोचची माहिती सांगितली. 3 भाग लक्षात ठेवा, डॉर्सल सायनस, मिडल सायनस, व्हेंट्रल सायनस. डॉर्सल सायनस मध्ये हर्ट असतं म्हणून त्याला पेरिकार्डियल सायनस. मिडल सायनस मध्ये विसरल ऑर्गन असतात म्हणून पेरी विसरल सायनस. व्हेंट्रल सायनस मध्ये नर्व कॉर्ड असतो म्हणून पेरी न्यूरल सायनस. आणि हेड सायनस मध्ये हेड असतं. आणि सगळ्यामध्ये रक्ताचं सर्क्युलेशन होतं. आणि ह्या सर्क्युलेशन होताना कोणत्याही प्रकारचे डिस्टर्बन्सेस येत नाहीत, आणि म्हणून याला आपण ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो. सुरुवातीला प्राण्यांमध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. that blood is circulated throughout the body in animal without any disturbances. Without any disturbances, that is called open circulatory system. That is called open circulatory system. असे लक्षात. त्याच्यानंतर क्लोज द सर्क्युलेटरी सिस्टीम. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. आता क्लोज द सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये 3 जण येतात, ब्लड, त्याच्यानंतर हार्ट आणि ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स हे 3 जण येतात. क्लोज द सर्क्युलेटरी सिस्टीम वॉज डिस्कवर्ड बाय विल्यम हार्वे इन 1628. 1628 मध्ये विल्यम हार्वेने क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध लावला. लक्षात ठेवा, परीक्षा देऊ शकते एमसीक्यू. त्याच्यावर 3 घटक येतात, ब्लड, हार्ट, ब्लड वेसल. मग ब्लडचा अभ्यास करणार शास्त्र, द स्टडी ऑफ ब्लड. स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड, स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड hematology. Hematology. A person who is expert in hematology is called hematologist. पुढे तुम्हाला होता येतं. रक्ताचा पूर्ण अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हिमॅटॉलॉजी. द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड हिमॅटॉलॉजी. दुसरा आहे द स्टडी ऑफ हार्ट. द स्टडी ऑफ हार्ट इज कॉल्ड कार्डियोलॉजी. कार्डियोलॉजी. The study of
blood vessels. It's called angiology. It's called angiology. Terminology. Study of blood is called hematology. Study of heart is called cardiology. Study of blood vessel is called angiology. A person who expert in hematology is called hematologist. A person who expert in cardiology is called cardiologist. A person who expert in angiology is called angiologist. Hematologist, cardiologist, angiologist, neurologist, nephrologist. अनेक एक्सपर्ट असतात. एमबीबीएस झाल्यानंतर तुम्हाला ते एक्सपर्ट मध्ये पुढे डिग्री करता येईल. असे 3 घटक त्यामध्ये आहेत. ब्लड, हार्ट, ब्लड वेसल्स 3 त्याच्यात क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. ब्लडची व्याख्या माहिती आहे का? 11 घेतली होती. ब्लड फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. तीन अक्षर. फ्लूइड connective tissue is called blood. It's called blood. Fluid connective tissue is called blood. आता ब्लड जे आहे त्या ब्लडचे मुख्य 2 भाग आहेत. ब्लड is divided into 2 parts. Blood plasma blood corpuscles. No blood cells. Blood corpuscles no blood cells. Blood plasma 55% आणि blood corpuscles 45%. रक्तामध्ये आले. रक्ताचे मुख्य 2 भाग पडतात. ब्लड प्लाझ्मा, ब्लड कार्पसल्स. ब्लड प्लाझ्मा मध्ये कोण कोण येतं? ब्लड प्लाझ्मा मध्ये येतं नंबर 1 मध्ये प्रोटीन्स. प्रोटीन्स मध्ये कोण येतं? हेपॅरिन, सीरम अल्ब्युमिन, सीरम ग्लोब्युलिन, प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजिन. त्याच्यानंतर नायट्रोजनस वेस्ट, अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनाइन. त्याच्यानंतर regulatory substances. Regulatory substances, hormones, enzymes, vitamins. Hormones, enzymes, vitamins. Inorganic substance, water, phosphorus, calcium, magnesium, etc. Organic substances, organic substances. Organic substances मध्ये ग्लुकोज, amino acid, fat, etc. त्यानंतर कोलेस्टेरॉल, अँटीबॉडीज. कोलेस्टेरॉल, अँटीबॉडीज असे वेगवेगळे घटक यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.